झालं फर्स्ट झालं. हो हो. ग्रेट. फर्स्टला काय केलं आपण? सांगा बरं कोणीतरी काय केलं? कसा सेट लिहिला आपण? कोणी लिहिलंय मला दाखवा बरं स्क्रीनवर. कोणाचंच नाही झालं अजून. सर B is equal to curly bracket 2 3 5 7. बाकीच्यांचं काय आलंय? शिवतेजने काय सांगितलं ते मी इथं लिहून ठेवतो. ठीक आहे. फक्त B is equal to curly bracket. पुढे काय म्हणला शिवतेज? 2 3 5 7. फर्स्टचं त्यांनी असं सांगितलंय. ठीक आहे. हे मला माहित नाही बरोबर आहे का, बट आपण लिहून ठेवूया. ठीक आहे. फर्स्टचं का सेकंडचं म्हणतोय शिवतेज तू? हे लिस्टिंग मेथडचं नाही, आपले दोन प्रॉब्लेम आहेत राईट. बरोबर. हा एक आहे आणि हा एक आहे राईट. सेकंड वन 2 3 5. सेकंड वनचं ते. ठीक आहे. हो इथे आवाज येत नाही का? आता येतोय आवाज नीट? ऑडिओ ठीक आहे. फर्स्ट सगळ्यांचं हे आलं? हो. परफेक्ट. कोणाला काही याच्यात हे आहे क्वेश्चन की नाही? कळलंच नाही मला. निनाद नाही. आलं हे? सर आवाज नाही येते. सेकंडचं आन्सर सगळ्यांचं हे आलं? हो आलं. ग्रेट. कोणाला काही शंका त्याच्यात? नाही. राधिका सगळ्यांचं आलं? हो. आर्या ग्रेट. अरे कोणीतरी आपल्या याच्यातनं ड्रॉप झालं का? मी झालंय. मी ऍक्च्युली पीसी बदलला. ओके. अजून पण कोणीतरी ड्रॉप झालं बहुतेक. ठीक आहे. सगळ्यांचं आलं नाही. ग्रेट. आता फर्स्टचं बघूया. फर्स्टला काय केलं? या समला काय केलं? याचं आलं कोणाचं? फर्स्टचं? हो. आलं? काय आलं बरं आन्सर? हा ते श्रेया पण गेलेली वाटतं. तेच मला वाटलं. श्रेया आली का तू पण? इथंच होतो ना आपण? तू डिस्कनेक्ट झाली ना? हो ते कनेक्शन गेलं होतं म्हणून डिस्कनेक्ट झाले होते. ओके नो वरीज. ठीक आहे.
मग काय आता सेकंडचं आपलं आलं सगळ्यांचं राईट. बी इज इक्वल टू 2 3 5 7. अगेन यू डोंट हॅव टू राईट बी, तुम्ही कुठलंही लेटर यूज करू शकता. ठीक आहे. आणि फर्स्टचं काय आता आलं, आता इथे बी दिला म्हणून आपण बी यूज केला. ठीक आहे. तसं आता इथे ए दिलाय त्यामुळे आपण लेट्स स्टिक विथ द सेम हे. ठीक आहे. काय येईल आन्सर सांगा मला. इज इक्वल टू काय येईल या केसमध्ये. 2 3 4 5 6 7. 2 3 4 ठीक आहे 5 6 7. ओके. बाकीचे आता सगळे कोणी सांगितलंय, राधिकाने सांगितलं का. हो. बाकी सगळे इज दिस करेक्ट येस येस सर. Yes, आहे. sir. बरोबर आहे. सगळ्यात पहिले काय बघायची, कंडिशन बघायची. कंडिशन काय दिली आपल्याला की द नंबर इज बिटवीन 1 and 8. ठीक आहे. मग 1 आणि 8 च्या मध्ये कुठले नंबर येणार, 2 3 4 5 6 7 राईट. आणि आपल्याला अजून एक कंडिशन काय आहे, एक्स बिलॉंग्स टू एन. ठीक आहे. एक्स इज अ नॅचरल नंबर. मग 2 3 4 5 6 7 नॅचरल नंबर्स आहेत का, येस आहेत. हो. बरोबर. सो दॅट इज द सोल्युशन. परफेक्टली राईट. ए इज 2 3 4 5 6 7. ठीक आहे. बरोबर. परफेक्ट. सगळ्यांनी बरोबर सांगितलं. कळलं. म्हणजे इफ वी नो वन मेथड वी शुड बी एबल टू कन्वर्ट इट इनटू द अदर मेथड. ठीक आहे. आता याच्यावरच आपण अजून थोडस बघूया. ठीक आहे. आता मगाशी आपण पाहिलेलं की राईट युजिंग लिस्टिंग मेथड. ठीक आहे. आता आपण हे असा क्वेश्चन आला की आपल्याला दिलेत लिस्टिंग मध्ये आणि क्वेश्चन आला की राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग रूल मेथड. ठीक आहे. आपण मगाशी केलं त्याच्या एक्झॅक्ट उलट करतोय आपण की इन्स्टेड ऑफ रायटिंग इट इन लिस्टिंग नाउ वी आर रायटिंग लिस्टिंग मेथड इनटू रूल मेथड. ठीक आहे. ओके. So D is 1 4 9 16 25. आता जस्ट ते नंबर्स जे आहेत त्याच्यात काही तुम्हाला हे वाटतंय का की काय आहेत हे नंबर्स, व्हॉट आर दीज नंबर्स. Squares. आहेत. ठीक आहे. मग आता तुम्ही तसंच लिहा. कसं लिहिता येईल, फक्त आता आपण जे म्हटलोय लिस्टिंग रूल मेथडचे जे रूल्स आपण सगळे आहेत ते फॉलो करून ट्राय करा लिहायला. झालं फर्स्ट.
करायचा ट्राय? कोणी केलाय ट्राय? काय कसं येईल? सगळ्यात मेन काय म्हणलं आपण आधी लिहिताना काय लिहायचं? d इज इक्वल टू राईट. कसं येईल? पहिले काय लिहू आपण? ब्रॅकेट. सगळ्यात पहिले कर्ली ब्रॅकेट. ठीक आहे, राईट. आत काय लिहू आपण त्याच्या? एक्स. X is such that ठीक आहे, एक्स फॉर ऑल एक्स. ठीक आहे, मग काय आपल्या एक्स ची कंडिशन? X is a square of numbers greater than 0, less than 6. परफेक्ट, असं लिहू शकतो. ठीक आहे, वर्ड्स मध्ये. नाहीतर आपण असंही लिहू शकतो जर आपल्याला असं लिहायचं असेल. बरोबर, एक्स इज इक्वल टू एन स्क्वेअर. आणि कंडिशन काय येईल जर असं लिहायचं असेल तर? एक्स इज अ काय आहे? एक्स आपला लेस दॅन 5 येईल. बरोबर, ठीक आहे. तू सांगितलेलं आधी लिहूया आणि मग आपण असं पण लिहू, दोन्ही टाईपने लिहून बघू. ठीक आहे, ओके. कोण म्हणलं तर? राधिका म्हणली का श्रेया म्हणली? मी. हा, सांग काय म्हणली? एक्स Is a square of numbers greater than 0, less than 6. एक्स इज अ स्क्वेअर. ठीक आहे, ठीक आहे, स्क्वेअर ऑफ अ नंबर. ठीक आहे, ग्रेटर दॅन 0. ठीक आहे, लिहिताना आपण कसं लिहूया ते आता वर्ड्स मध्ये लिहितोय. ठीक आहे, अँड लेस दॅन 5. ठीक आहे, हे आपण झालं वर्ड्स मध्ये. ठीक आहे, आता आपल्याला एवढं सगळं नाही लिहायचं. दिस इज नॉट रॉंग. ठीक आहे, दिस इज ऑल्सो करेक्ट. म्हणजे आता काय झालं? आता एक्स जो आहे तो काय आपला? इट इज अ स्क्वेअर ऑफ अ नंबर. ठीक आहे, ओके. राईट एक्स सच दॅट एक्स नॉट बिलॉंग्स टू एन. ओके, आपण त्या ह्याच्यात बघूया. ठीक आहे आर्या, एक मिनिट. ओके, आता आपण काय आहे? आपण लिहितोय की एक्स सच दॅट एक्स इज अ स्क्वेअर ऑफ अ नंबर बिटवीन. ठीक आहे, काय म्हणतोय आपण? 0 अँड 6 असं लिहू शकतो, किंवा ग्रेटर दॅन 0 आणि लेस दॅन 6 लिहायला लागेल फक्त आपल्याला इथे. राईट, लेस दॅन 5 लिहून चालेल का? लेस दॅन जर 5 लिहिला आपण तर आपल्याला 4 लाच थांबायला लागेल. राईट, त्यामुळे आपल्याला इथं 6 करायला लागेल पहिली गोष्ट, जर इफ वी राईट इट दिस वे. ठीक आहे, आता जर आपल्याला असं लिहायचं असेल, ठीक आहे, आपण मगाशी कंडिशन मध्ये कसं लिहिलेलं? एक्स बिलॉंग्स टू एन वगैरे, तसं त्या टाइप मध्ये आपल्याला लिहायचं असेल, इफ यू वॉन्ट टू राईट इट. ठीक आहे, दॅट वे. ठीक आहे, ओके. आपण आता सेट काय म्हणतोय? डी इज इक्वल टू 1 4 9 16 25. ठीक आहे, आता आपल्याला राधिकाने काय सांगितलं? एक्स. ठीक आहे, फॉर ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ स्क्वेअर ऑफ अ नंबर. ठीक आहे, ग्रेटर दॅन 0 अँड लेस दॅन 6. ठीक आहे, सो दिस इज राईट. ठीक आहे, लास्ट एक्झाम्पलला आपण अशा टाइप मध्ये एक लिहिलेलं. ठीक आहे, आता असं जर आपल्याला लिहायचं असेल तर ते कसं लिहिता येईल? तर आपण म्हणू शकतो, ठीक आहे, मी आता ते इथे लिहिलंय का? अरे वा, लिहिलेलंच आहे. ठीक आहे, एक्स इज इक्वल टू एन स्क्वेअर. ठीक आहे, कारण हे सगळे स्क्वेअर आहेत. बरोबर, आणि मग कंडिशन काय आहे फक्त माझी? एक्स ची व्हॅल्यू काय असणार आहे या केसमध्ये? कशापेक्षा लेस पाहिजे आपल्या आता एक्स ची व्हॅल्यू ही? 6. आता मी खाली इथं लिहिलंय बघा की आता आपण काय लिहिलंय? एक्स इज इक्वल टू एन स्क्वेअर. ठीक आहे, आणि आपला एन काय येणार आहे या केसमध्ये? एन इज अ नॅचरल नंबर. बरोबर, आपला जो एन आहे तो नॅचरल नंबर या केसमध्ये. बरोबर, इट इज 1 4 9 16 25. ठीक आहे, आणि मेन कंडिशन काय आपली? इट इज लेस दॅन 5, लेस दॅन ऑर इक्वल टू 5. नॅचरल नंबर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा काय झाला? नॅचरल नंबर म्हणजे स्टार्ट्स फ्रॉम 1. बरोबर,
आणि आपण काय म्हणतो, इट इज लेस देन ऑर इक्वल टू 5. ठीक आहे. ओके. श्रेया आता येतं ऐकू? श्रेया आता येतं ऐकू? तुझं एकदा हे इंटरनेटच हे चेक कर. बाकी सगळ्यांना नीट ऐकू येते? हो. हो. ठीक आहे. सो आपण काय म्हणलो की x such that x is equal to n square. ठीक आहे. जे तू वर्ड मध्ये राधिका सांगितलं तेच एक्झॅक्टली की इट इज अ स्क्वेअर ऑफ अ नंबर. ठीक आहे. त्याला आपण फक्त n म्हणलो इथे. आणि इट इज ग्रेटर दॅन 0. ठीक आहे. अँड लेस दॅन 6. ठीक आहे. ग्रेटर दॅन 0 अँड लेस दॅन 6. ठीक आहे. त्याच कंडिशनला आपण काय म्हणलो, n बिलॉंग्स टू n म्हणजे काय, n इज अ नॅचरल नंबर आणि n इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. किंवा इथंच आपण काय लिहू शकतो, n इज लेस दॅन 6. ते आपण इथे लिहिलं. दॅट इज ऑल्सो राईट. बरोबर. n इज लेस दॅन 6 म्हणजेच विल गो अप टू 5. 6च्या खाली म्हणजे 5 आणि नॅचरल नंबर. बरोबर. कळलं कसं आलं हे? हो. ठीक आहे. दिस इज एक्झॅक्टली म्हणजे दिस इज टोटली राईट. बरोबर. काय राधिकाने सांगितलं ते, फक्त दिस इज अनदर वे टू रिप्रेझेंट इट. ठीक आहे. बोथ आर करेक्ट. तुम्ही डायरेक्ट असं स्टेटमेंटही लिहू शकता और यू कॅन राईट इट दिस वे, विचेवर इज कन्व्हिनियंट. ठीक आहे. काय आवाज ब्रेक होतोय का कोणाच्या इथे? कारण मधनच मला मेसेज येतात की ब्रेक होतोय असं. ठीक आहे. आता सेकंड आपण काय आपल्याला आहे, सेट मध्ये काय एलिमेंट्स आहेत, सेट बी, त्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत m, i, l, e. ठीक आहे. मग जर आपल्याला लिहायचं असेल तर आपण कसं लिहू शकतो, सेट बी. ठीक आहे. द सेट ऑफ, कसं म्हणणार आपण हे आता, द सेट ऑफ ऑल y. ठीक आहे. such that y is a letter in the word mile. बरोबर. और तुम्ही त्याला लाईम म्हणा, डझंट मॅटर. इट इज अ लेटर इन द वर्ड लाईम. किंवा तुम्ही त्याला LEMI म्हणा. देर इज अ लेटर इन द वर्ड LEMI, ज्याचं काही मिनिंग नाहीये, बट स्टील इट इज करेक्ट. सर, हा, तुम्ही सगळं रिपीट कराल का परत? मला काहीच ऐकू आलं नाही. हो करतो. ठीक आहे. ठीक आहे. आपण काय म्हणलो, आता येते का आधी नीट? हो हो, ऐकू येते. हा, ग्रेट. की y, ठीक आहे, y इज अ लेटर इन द वर्ड. ठीक आहे. y इज अ लेटर इन द वर्ड MILE. ठीक आहे. कारण काय आहेत आपली लेटर्स, काय आहेत, MILE. राईट. सो इट इज अ लेटर इन द वर्ड MILE. पण तुम्ही MILE लिहिला पाहिजे असं काही नाही. यू कॅन राईट LIME, कारण का ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट. बरोबर. सो यू कॅन से y इज अ लेटर इन द वर्ड लाईम. ठीक आहे. इवन यू कॅन से समथिंग अदर दॅन दॅट. ठीक आहे. इट डझंट मॅटर. तुम्ही LEMI लिहा. इट इज अ लेटर इन द वर्ड LEMI. ठीक आहे. बट इट्स बेटर टू राईट अ वर्ड विच हॅज सम मिनिंग. ठीक आहे. आपल्याला काय माहितीये, माइलला मिनिंग आहे, लाईमला मिनिंग आहे. ठीक आहे. त्यामुळं असा एक पिक करा वर्ड की ज्याला काहीतरी मिनिंग आहे. ठीक आहे. म्हणजे आपण इथे काय आता ट्राय केलं, वी कन्वर्टेड लिस्टिंग मेथड टू, कुठली मेथड आहे ही,
रूल मेथड. रूल मेथड. आणि त्याचं दुसरं नाव काय आहे? सेट बिल्डर फॉर्म. सेट बिल्डर फॉर्म. ठीक आहे, एक्झॅक्टली राईट. ठीक आहे, लिस्टिंग मेथडला दुसरं नाव काय आहे? सेट बिल्डर फॉर्म. लिस्टिंग मेथडला रोस्टर. रोस्टर मेथड. ठीक आहे, कन्फ्युजन नको. लिस्टिंगला रोस्टर, रूल मेथडला सेट बिल्डर फॉर्म. सेट. सर तुम्ही फर्स्ट सम पण एक्सप्लेन कराल का? मला तेही ऐकून नाही आलं. 1 4 9 16 25. हो ते. ठीक आहे, त्याच्यात आपल्याला काय दिलंय? d इज इक्वल टू 1 4 9 16 25. राईट. आता राधिकाने त्याचं आन्सर असं दिलेलं. काय दिलेलं? हे जे इथं आपण लिहिलंय हे. ठीक आहे, की d इज इक्वल टू ब्रॅकेट चालू करून x, म्हणजे आपण ते म्हणतो कसं? d इज, कसं वाचतो आपण हे? सेट ऑफ ऑल x परफेक्ट such that x is a square of a number greater than 0 and less than 6. ठीक आहे. आणि त्यालाच आपण म्हटलो की इफ यू वॉन्ट टू राईट इट इन अ डिफरंट वे यू कॅन यूज दिस ऑल्सो. ठीक आहे. आता हे काय लिहिलं आपण? सेम लिहिलं की सेट d is a set of all x such that x is equal to n square. ठीक आहे. आणि कंडिशन काय मेन इथे? n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर्स. का? कारण की हे आपले फक्त पॉझिटिव्ह लिहिलेत आपण, त्यामुळे नॅचरल आहेत. बरोबर. आणि अजून एक मेन कंडिशन काय आहे? n इज लेस दॅन और इक्वल टू 5. ठीक आहे. कारण आपण इथं टाकून बघूया की n ला आपण 1 टाकला. नॅचरल नंबर आहे त्यामुळे इट स्टार्ट्स ॲट 1. सो x इज इक्वल टू 1 स्क्वेअर, म्हणजे काय येईल? 1 येईल. बरोबर. म्हणजे हे झालं पहिलं हे. राईट. त्याच्यानंतर आपण म्हणलो 2 घेऊया. ठीक आहे. सो x इज इक्वल टू 2 स्क्वेअर, म्हणजे आपली ही कंडिशन झाली. ठीक आहे. सेकंड एलिमेंट आलं. मग आपण म्हणलो 3 घेऊया n ला. सो x इज इक्वल टू 3 स्क्वेअर, सो वी गेट 9. देन x इज इक्वल टू 4 स्क्वेअर, वी गेट 16. आणि x इज इक्वल टू 5 स्क्वेअर. राईट. वी कॅन टेक 5 कारण कंडिशन काय आपली? n इज लेस दॅन और इक्वल टू. राईट. सो 5. सो x इज इक्वल टू 5 स्क्वेअर, आणि 5 स्क्वेअर इज 25. ठीक आहे. त्यामुळे आपण हे बरोबर लिहिलं. इन्स्टेड ऑफ रायटिंग लेस दॅन और इक्वल टू we can also say n is less than 6. So, when n is less than 6, that means we are saying the same thing. n is less than or equal to, or we can say less than 6. And when you say less than 6, you are not considering 6. You are saying all the numbers that are less than 6 and are natural numbers. राईट. ठीक आहे. कळलं सगळ्यांना? हो. काही याच्यात कन्फ्युजन नाही. ग्रेट. ओके. आता आपण नेक्स्ट बघूया मग. ओके. आता एक सिंपल आहे. आपण काय म्हणूया? राईट अ सेट बाय लिस्टिंग मेथड अँड सेट बिल्डर फॉर्म. ठीक आहे. तुम्हाला चॉईस आहे. कुठलाही एक सेट लिहा. ठीक आहे. तो सेट लिस्टिंग मेथडने लिहा आणि तोच सेम सेट सेट बिल्डर फॉर्म मध्ये लिहायचा आहे. ठीक आहे. युअर चॉईस. प्रत्येकाने एक एक वेगळा द्या. ठीक आहे.
हे सुद्धा 2 मार्क्सला वगैरे विचारू शकतात ते की राईट अ सेट बाय लिस्टिंग मेथड अँड सेट बिल्डर फॉर्म. आता आपण भरपूर एक्झाम्पल पाहिले, त्याच्यातलं तुम्ही लिहू शकता किंवा तुमचं स्वतःच यू कॅन राईट. ठीक आहे. श्रेया तुला आता ऐकू येतंय ना नीट? हो, येतंय येतंय. हा, ग्रेट. कधी कधी ना डिव्हाइस चेंज करून बघा, कधी कधी डिव्हाइस मुळे प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यात जर रेंज नीट येत नसेल इंटरनेटची. हे झालं सगळ्यांचं? सांगा कोण सांगतंय पहिले? ओईनी सांगा कोण. निनाद तू सांगतो पहिले? हो 2 मिनिटं. बर, मग नेक्स्ट कोण आहे? राधिका तू सांग. A is Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday. A is equal to X, all sets of all X such that X is a day of the week. परफेक्ट, एक्झॅक्टली, व्हेरी नाईस. पण सेम लिहिलंय. कोणी कोणी सेम लिहिलंय? मी माझे नाव सांग, कळत नाहीये. अदिती. आदितीने. बर बर बर, ठीक आहे, ग्रेट. कळले ना पण? ओके, नेक्स्ट अजून कोण सांगते? निनाद तू रेडी आहेस का? किंवा शिवतेश तू सांग. हो सर. A is a set of 1, 2, 3, 4, 5. ए इज अ Set of 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे. आणि सेट बिल्डर मध्ये A is a set of X such that X belongs to natural numbers between 0 to 5. बिटवीन 0 to 5 येणार का आता? बिटवीन 0 to 6 येणार, बरोबर. किंवा कंडिशन लिहायची असेल तुला तर तू कंडिशन मध्ये लिहू शकतोस. मग काय कंडिशन येईल? 1 to 5 असं आपल्याला जर लिहायचं असेल तर आपल्याला कसं लिहायला लागेल? 1 राईट लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन इक्वल टू 5, बरोबर. बरोबर, कंडिशन मध्ये असं जर लिहायचं असेल तुला तर याच्यात सगळे येतील 1 2 3 4 5, बरोबर. ठीक आहे. ओके, नेक्स्ट कोण राहिलंय अजून? निनाद राहिलाय, आर्या राहिली आहे. मी सांगू? हो सांग. लिस्टिंग मेथडनी A is equal to curly brackets 3 5 7 11 क्लोज ब्रॅकेट. सेट बिल्डर फॉर्म मध्ये A is equal to curly A set A is equal to ऑल एक्स. set A is the set of all X such that X is equal to all odd numbers between 1 to 12. परफेक्ट, जकास, व्हेरी नाईस. ओके, आता कोण? आर्या राहिली. निनाद सांगतोय, सांग. In the word remember, the letter R, M, E are repeated more than once. So the set of the letter of this word is written as A is equals to open curly bracket R, E, M, B close curly bracket. ओके, मग तू म्हणजे ए तुझा काय लिहिलायस तू सेट? Remember. हो, रिमेंबर आपला मगाचचा. बर, ठीक आहे. रिमेंबर लिहिला आणि मग हे लिहिताना काय लिहिला? सेट बिल्डर फॉर्म लिस्टिंग मध्ये लिहिलं. दोन्ही मध्ये लिहायचं आपल्याला. लिस्टिंग मध्येच तू 4 लेटर्स लिहिलीस ना आपली. ओके. लिस्टिंग मध्ये तू काय लिहिलंस? आता तू म्हणलास ते लिस्टिंग झाली, बरोबर. आर एम ई बी ही लिस्टिंग झाली, राईट. हो. त्याचा आता सेट बिल्डर लिहायचंय तुला. सेट बिल्डर कसा लिहिला मग? ओके. ते लिही. ठीक आहे, कळलं ना काय करतोय आपण? हे हो. आपण सेम सेट लिस्टिंग मध्ये लिहितोय आणि तोच सेट आपल्याला सेट बिल्डर मध्ये
फॉर्म करायचा आहे. ठीक आहे. ओके, कोण राहिले आता? आर्या, तू सांगितलं का? नाही सांग. सर, लिस्टिंग मेथड मध्ये b इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 2 3 5 11 कर्ली ब्रॅकेट क्लोज and in set builder b is equal to x such that x are prime numbers between 1 to 10. Sorry, Between 1 1 to to 20. 1 to 20 येतील का? Yeah, because I have 11 in this set. हो, पण तुझ्याकडे अप टू 20 असेल तर 11 to 20 मध्ये अजून प्राईम नंबर्स आहेत का? नाही. आहेत ना. 11 नंतरचा प्राईम कुठला आहे? हा 17 17 आहे, 13 आहे, 19 आहे, राईट. त्यामुळे इफ यू से की बी इज, ठीक आहे, आपण इथे लिहूया. तू काय लिहिलं असतं? बी इज इक्वल टू, तुझा सेट काय आहे? 2 3 5 11. आणि 11 डायरेक्ट. ठीक आहे, तुला 7 पण लिहायला लागेल. 7 पण प्राईम येईल, बरोबर. मग असा जर तू सेट लिहिलास, समजा आपण इथे नवीन सेट लिहिला तुझा, ठीक आहे, टू प्राईमचा तुला जर लिहायचा असेल तर आपल्याला काय करायला लागेल? 2 3 5, ठीक आहे, 7 आणि 11 असे जर आपण लिहिले, ठीक आहे, हा बी समजा तू घेतलास. ओके, तर आपल्याला कसं लिहिता येईल मग की एक्स, ठीक आहे, सच दॅट एक्स काय पहिले इज अ प्राईम नंबर. ठीक आहे, आणि कंडिशन काय येईल तुझी आता प्राईमची? बिटवीन 1 to 20. 1 to 20 नाही येणार आता, कारण की 11च्या नंतर 13 पण आहे. काय मग बिटवीन 1 to 12 येईल, राईट. 12. कळलं काय म्हणतोय आपण? हो. जर तुला 20 लिहायचं असेल तर तुला काय करायला लागेल? तुझा सेट थोडासा एक्सपांड करायला लागेल. म्हणजेच काय करायला लागेल? तुला अजून एलिमेंट्स टाकायला लागतील. त्याच्यात कुठले येतील? हा, 13 येतील, 17 येतील 17. आणि 19 येतील. जर तू हे ऍड केलंस तर तू या 12च्या जागी 20 लिही. ठीक आहे, क्लिअर? परफेक्ट, सगळ्यांनी छान लिहिलं, एकदम ग्रेट. अजून कोणाचं राहिलं नाही ना आता? निनाद, तुझाच फक्त तू सेट बिल्डर मध्ये सांगणार होतास, बरोबर? हो. RMEB, this is your listing method. Okay, so if you have to write set builder form, तू काय म्हणू शकतो की all x, ठीक आहे, such that X is a word in x is a letter X is a letter. in the word remember. Remember. Exactly. ठीक आहे, आपण पाहिलेलंच. ठीक आहे, कळलं सगळ्यांना कसं आपण हे करतोय ते? हो. व्हेरी नाईस, सगळ्यांनी परफेक्ट केलेलं आहे. ग्रेट, गुड जॉब. ओके, आता आपण याचा नेक्स्ट एक बघू. ठीक आहे, आता जे आपण केले तेच आता आपण जरा फास्ट करता येते का बघू आपल्याला. ठीक आहे, आता आपण केलं तसंच सगळं करायचंय. ठीक आहे, आता आपल्याला दिलंय काय? एक साइड मी रब करतोय, तुम्हाला नीट दिसेल. ठीक आहे, एक साइड आहे आपली लिस्टिंग, ठीक आहे, और रोस्टर, आणि एक साइड आहे आपली रूल, ठीक आहे, और सेट बिल्डर फॉर्म. आता जे ब्लँक आहे ते ब्लँक आपल्याला फिल करायचं. कोणाचा आवाज आला रे एकदम? ठीक आहे, सो ब्लँक आहे. ठीक आहे, आता फर्स्ट आपल्याला एक्झाम्पल दिले काय आहे? A is 2 4 6 8 10 12. So A is equal to, ठीक आहे, all x such that x is an even natural number less than 13. बरोबर. तसं सेकंडचा आता लिस्टिंग मेथड मध्ये काय लिहिता येईल आपल्याला? सेट बी काय लिहिता येईल लिस्टिंग मध्ये? लिहा बरं पटकन. Four.
कोणाचा झाला असेल तर मला प्रायव्हेट मेसेज करा चॅटवर. ओके, मला आलंय. हे कोणी पाठवलं मला आता? Vivo 1806 मध्ये कोण आहे? मी श्रेया. ओके ओके, तुमची हे नाव गेल्यामुळे मला आता एकदम कळत नाही. ठीक आहे, श्रेयानी मला पाठवलंय आणि श्रेयाचं ठीक आहे, गुड. अजून बाकीचं कोणाचं झालंय? आपल्याला काय विचारलं निनाद ते बघ बरं. परफेक्ट स्क्वेअर नंबर विचारले आपल्याला. ठीक आहे, हो. आता तू पाठवलेस परफेक्ट स्क्वेअर नंबर्स आहेत का? आणि बिटवीन काय विचारलं आपल्याला? 1 to 15. नाही 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 सर. हा, आदिती आपल्याला बिटवीन 1 to 15 विचारले. ठीक आहे, म्हणजे यू हॅव टू फाइंड सच नंबर्स, यू हॅव टू फाइंड परफेक्ट स्क्वेअर्स. ठीक आहे, ज्याची व्हॅल्यू 1 to 15 याच्या मध्ये असेल. ठीक आहे, की असा नंबर पाहिजे तो परफेक्ट स्क्वेअर की दॅट शुड बी बिटवीन 1 and 15. ठीक आहे, गुगल वगैरे करत बसायचं नाही बरं का रे निनाद. गुगल वगैरे नाही करायचं बरं का. नाही. हा, नाही सांगतोय, नाहीतर तुम्ही नाहीतर गुगल करा. आता समोर कम्प्युटर, 2 मिनिटात सगळे आन्सर सांगाल मला. ओके, आर्यानी सांगितलंय मला. ओके, अरे आपल्याला परफेक्ट स्क्वेअर पाहिजे. सगळ्यात मेन आधी बघा, तुम्ही जे नंबर्स पिक केलेत ते परफेक्ट स्क्वेअर्स आहेत का? आपल्याला मेन कंडिशन काय दिली आहे? जो आपला सेट आहे नंबर्सचा, ते नंबर्सच परफेक्ट स्क्वेअर पाहिजेत. आता एक्झाम्पल द्यायचं आलं, परफेक्ट स्क्वेअर म्हणजे काय पाहिले? 4, 9, 16, 25 हे परफेक्ट स्क्वेअर झाले, बरोबर? ठीक आहे, मग आता कुठले नंबर्स आहेत जे 1 to 15 च्या मध्ये या परफेक्ट स्क्वेअर्स मधले, ते आपल्याला लिहायचे सेट मध्ये. ठीक आहे, ऍक्च्युली मला माझ्या ह्याच्यामध्ये चॅट बॉक्स सापडत नाहीये कुठे फोन मध्ये. चॅट बॉक्स फोन मध्ये तिथे मोर वगैरे असं काही आहे का याच्यात? मोर मध्ये आहे पण तो ऑप्शन नाहीये. चॅट असं येतं. हा, आला आला, दिसला, आता दिसला. हा, कारण त्याच्यात आतापर्यंत नव्हतं. आला ना, गुड. हा, ठीक आहे, मला सगळ्यांनी काय काय पाठवले आता आपण बघूया एक्झॅक्टली काय. ठीक आहे, मेन आपल्याला काय ऍज आय सेड की आपल्याला काय परफेक्ट स्क्वेअर शोधायचं आहे. परफेक्ट स्क्वेअर म्हणजे काय आपला येईल? 1, 4 म्हणजे काय? 1 स्क्वेअर, 2 स्क्वेअर, 3 स्क्वेअर, बरोबर? ते त्यांना आपण परफेक्ट स्क्वेअर म्हणतो, बरोबर? जे जे नंबर येतात की 1, 4, 9, 16, 25, बरोबर? 36, 49,
दीज आर ऑल परफेक्ट स्क्वेअर्स. पण आपली कंडिशन काय आहे? दॅट नंबर हॅज टू बी बिटवीन 1 to 15. म्हणजेच काय की जो तुमची व्हॅल्यू आहे ती 1 to 15 च्या मध्ये पाहिजे. म्हणजेच काय, कुठल्या आहेत 1 to 15 च्या मध्ये? 4 आणि 9. 1 येईल का? नाही येणार. का? कारण आपण बिटवीन 1 to 15 म्हणलोय, राईट? ठीक आहे. बिटवीन 0 to 15 म्हणलं असतो तर 1 पण आला असता, राईट? आपण म्हणलं बिटवीन 1 to 15 म्हणजे वी हॅव टू स्टार्ट फ्रॉम 2. बरोबर. मग 2 आहे का परफेक्ट स्क्वेअर? नाही. 3 आहे का? नाही. 4 आहे का? येस. मग आपण ते लिहिलं एलिमेंट 4. पुन्हा 5, 6, 7, 8 नाहीयेत. 9 आहे का? येस लिहिलं. आपण ऑल द वे कुठपर्यंत गेलो? 15 पर्यंत. 15 च्या पुढे जाऊ शकतो का? नाही, कारण आपली कंडिशन मीट झाली की इट हॅज टू बी बिटवीन 1 to 15, राईट? संपलं. 4 आणि 9 झालं आन्सर आपलं. ठीक आहे. ओके, नेक्स्ट करूया. नेक्स्ट आता काय दिलंय आपल्याला? लिस्टिंग दिलंय किंवा रोस्टर दिलंय आणि वी हॅव टू राईट द सेट बिल्डर फॉर्म. ठीक आहे, सी सेटचं. AEIOU काय आहेत बरं? Vowels. व्हॉवेल्स आहेत. मग इझी आहे लिहायला. कसं लिहिणार आपण? परफेक्ट. मला पाठवले, ऑलमोस्ट सगळ्यांनी पाठवले. ठीक आहे, परफेक्ट पाठवले. आणि ठीक आहे, परफेक्ट, बरोबर आहे. सगळ्यांनी मला बरोबर पाठवले. ठीक आहे, म्हणजेच काय आता की सी, ठीक आहे, इज अ सेट ऑफ ऑल. इथे या केसमध्ये मी वाय घेतलाय. ठीक आहे, तुम्ही काहीही लेटर घेऊ शकता. ठीक आहे, वाय सच दॅट वाय इज अ वॉवेल इन इंग्लिश अल्फाबेट. बरोबर. ठीक आहे, बरोबर लिहिलं सगळ्यांनी. ठीक आहे, नेक्स्ट काय आता? डी. आपल्याला काय दिलंय? रूल मेथड दिली आहे आणि वी हॅव टू राईट रोस्टर मेथड. ठीक आहे, डी इज इक्वल टू वाय. ठीक आहे, ऑल वाय सच दॅट वाय इज अ कलर इन द रेनबो. ठीक आहे, काय कलर येतात रेनबो मध्ये? आहे कोणाच्या लक्षात? विबग्योर. परफेक्ट, विबग्योर. बरोबर, बरोबर आहे. ठीक आहे, विबग्योर. परफेक्ट. श्रेयानी पण सांगितलं मला. ठीक आहे, फक्त 7च पाहिजेत. ठीक आहे, एक एक्स्ट्रा आलाय फक्त तुझ्याच्यात. ठीक आहे श्रेया. लिहा मग. डायरेक्ट आपल्याला, ठीक आहे, कलर लिहायचे. तुम्ही अख्ख्या कलरची नावं लिहू शकता किंवा तुम्ही या केसमध्ये नुसतं VIBGY असं जे लिहिलं OR तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, विबग्योर. जर कोणाला लक्षात नसेल तर विबग्योर हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, स्कूलचं नाव आहे विबग्योर. बरोबर, लक्षात राहिला. हे रेनबोचे कलर्स आहेत 7. बरोबर. ठीक आहे, आधी ती तुझ्या ह्याच्यात वाय राहिला फक्त. ठीक आहे, बरोबर लिहिलंस तू. ठीक आहे, या याच्यात आपण काय केलं? आणि कुठलंही रिपीट होतंय का? नाही होते, त्यामुळे आपण सगळे लिहिले. जर रिपीट होत असता कुठला तर आपण तो एकदाच लिहिला असता. नाही, ओके, शेवटचे 2 क्वेश्चन आहेत.
लास्ट आता पी लिहा बरं, सेकंड लास्ट. आज आपण हे 2 करून मग थांबूया, ठीक आहे. काय बाबा? निनादला mute करतो. हा, पी लिहा बरं आता. पी काय आहे? all x such that x is an integer and -3 is less than x less than 3. मग आता x च्या व्हॅल्यूज काय येतील फाइंड आउट करा बरं. ओके, आदितीने मला पाठवलंय. परफेक्ट, व्हेरी गुड आदिती, परफेक्ट आहे. शिवतेजने बरोबर पाठवलंय. आदिती यू आर राईट, बरोबर आहे तुझं. परफेक्ट, राधिकाचं बरोबर आहे. कोण राहिलं आता? आर्या, निनाद, शिवतेज. पाठवा पटपट. अजून कोण? बाकी सगळ्यांनी पाठवलं ना? परफेक्ट परफेक्ट. शिवतेजनी पण पाठवलं. बरोबर आहे, बरोबर आहे. श्रेयानी पण पाठवलंय. ठीक आहे, आले सगळ्यांचे ना? कोणाचं राहिले का? आय गेस आले, सगळ्यांचेच आले. ओके, परफेक्ट, सगळ्यांनी बरोबर दिले. ग्रेट. ठीक आहे, आपण काय केली? कंडिशन डायरेक्ट सॅटिस्फाय करायला पाहिले एक्सनी, बरोबर. म्हणजे -3 लेस दॅन एक्स लेस दॅन 3. म्हणजेच काय, -3 आपण डिस्कार्ड करणार बरोबर, आणि इक्वल टू साइन नाहीये. सो वी स्टार्ट ॲट -2. का? कारण की दिस इज अन इंटिजर, बरोबर. आता समजा आपण यालाच इंटिजरच्या ऐवजी मला इथे दिला असतं समजा नॅचरल नंबर, तर काय आला असतं आन्सर? इन्स्टेड ऑफ एक्स इज अन इंटिजर, मी जर म्हणलं असतं एक्स इज अ नॅचरल नंबर, एक्स बिलॉंग्स टू एन, तर काय आन्सर आलं असतं? 1 2 3. 1 2 3 नसतं चालू, बरोबर. एक्स इज लेस दॅन 3 आहे, बरोबर. 1 2. म्हणजे आपण फक्त जे नॅचरल नंबरच्या सेट मध्ये नाही आहेत एलिमेंट्स डिस्कार्ड केले असते. -2 -1 आणि 0, बरोबर. सो द आन्सर वुड हॅव बीन 1 2. दोनच एलिमेंट असते. समजा होल नंबरचा असता की इफ एक्स बिलॉंग्स टू होल नंबर्स, मग काय आलं असतं? 0 1. परफेक्ट, कारण की सेट आहे. परफेक्ट, ग्रेट. लास्ट वन आता चला. लिस्टिंग मध्ये आपल्याला दिले, आपल्याला रूल मध्ये लिहायचंय. ठीक आहे. आर्याने ऑलरेडी मला पाठवलंय बरं का. आता याच्यात एक फक्त चेक कर आर्या, आपला हा शेवटी थांबलाय का तो सेट, का इन्फानाइट सेट आहे? त्यामुळे ते फक्त आता चेक करायचंय तुला की बरोबर आहे, यू आर ऑन द राईट ट्रॅक.
बरोबर आहे, श्रेयानी पण सांगितलंय. फक्त हे आता आपण अजून नीट कसं लिहिता येईल ते चेक करूया. ठीक आहे, यू आर राईट. जे आपण लिहिलंय ते बरोबर येईल, पण आपल्याला कसं लिहायचंय ते रूल मेथड म्हणजे आपल्याला m इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. ठीक आहे, ते फक्त मेक शुअर की तुम्ही फॉर्मॅट सगळे बरोबर लिहिताय. ओके, कर्ली ब्रॅकेट एक्स किंवा तुम्ही व्हॉट एव्हर व्हेरिएबल यू आर युझिंग सच दॅट, आणि मग आपण स्टेटमेंट लिहितो. ठीक आहे, आणि स्टेटमेंट सुद्धा ते डेफिनेटिव्ह असलं तर इट्स बेटर. ठीक आहे, शिवतेज स्क्वेअर येणार का काय येणार? स्क्वेअर आहे काय? क्यूब येईल. हा, क्यूब. आणि स्मॉलर दॅन 6 येणार का? आपल्याला आपण डॉट दिलेत बरोबर शेवटी. बरोबर आहे, राधिकाने पण बरोबर लिहिले. ठीक आहे, ऑलमोस्ट सगळ्यांनी लिहिलेले आन्सर्स आणि यू आर व्हेरी क्लोज. ठीक आहे, सो आपण बघूया आता. ठीक आहे, की m सच दॅट, आता आपण काय घेतलं, z घेतला या केसमध्ये, वेगळंच मी काहीतरी, की ऑल z सच दॅट z इज इक्वल टू n क्यूब. हे तुम्ही सगळ्यांनी बरोबर लिहिलेलं. बरोबर, इट इज अ क्यूब. फक्त कंडिशन काय होती याच्यात, आता मी इथं काय लिहिलंय हे बरोबर आहे का कंडिशन मी लिहिलेली? नाही. नाहीये, बरोबर. नाही. ही चूक सगळेजण करतात. ठीक आहे, आणि म्हणून मी मुद्दामून हे केले. तुम्ही मॅक्सिमम लोकांनी ही चूक केलेली. बरोबर, हे कधी बरोबर झालं असतं जर इथं आपण एक चेंज करू. ठीक आहे, इथं जर हे डॉट्स नसते तर ही कंडिशन मीट झाली असती. बरोबर, पण इथं डॉट्स जर आहेत तर काय आहे, इथं आपल्याला मग काय लिहायला लागेल, साइन द्यावी लागेल. इन्फिनिटी. बरोबर, जर आपल्या इथं डॉट आहेत म्हणजेच काय, एन क्यूब आहे, पण आपल्याला एंडच माहित नाहीये. बरोबर, इफ देर इज नो एंड, इफ दिस इज गोइंग अप टू इन्फिनिटी, देन आवर रेंज हॅज टू गो अप टू इन्फिनिटी. कळलं काय म्हणतोय? जर हे डेफिनेटिव्ह असतं, जर इथं हे डॉट्स नसते, ठीक आहे, असं कंडिशन असते आपली, तर तुम्ही मॅक्सिमम लोकांनी जे लिहिलं होतं दॅट इज ऍब्सोल्युटली राईट. ठीक आहे, त्या केसमध्ये आपलं काय झालं असतं, त्या केसमध्ये आपलं हेच राहिलं असतं कंडिशन, n इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. मग हे मीट झालंय आता. बरोबर, ठीक आहे, सगळेजण चूक करतात म्हणून मी मुद्दामून ते दाखवायसाठी एक्झाम्पल घेतलेलं. ठीक आहे, सो if there are dots that means it is going up to infinity and then you cannot have a definitive end. ठीक आहे, if there are no dots that means this is a finite set. ठीक आहे, ते आपण बघायचं आहे उद्या ऍक्च्युली, फायनाइट सेट, इन्फिनिट सेट. पण जस्ट एक इंट्रोडक्शन म्हणून की दिस इज अ फायनाइट सेट, कारण की हा आता इथंच संपलाय 125 ला. बट इफ देर आर डॉट्स देन दिस इज नॉट फायनाइट. ठीक आहे, इफ इट इज इन्फानाइट त्याच्यावर आपण उद्या अजून बोलूयाच काय आहे, त्याच्यावर कसे काय आपण लिहायचं वगैरे. पण ठीक आहे, जस्ट टू गेट एन आयडिया, दिस इज अ, मी ते रब करतो म्हणजे तुमचं कन्फ्युजन नको की आपण कशाबद्दल बोलतो. ठीक आहे, आता या लिस्टिंग मेथडचा जो सेट आहे दॅट इज नॉट अ फायनाइट सेट बिकॉज इथे डॉट्स आहेत. ठीक आहे, जेव्हा सेट्सच्या एंडला डॉट्स असे येतात दॅट मीन्स इट इज गोइंग अप टू इन्फिनिटी. ठीक आहे, ओके, त्याच्यावर आपण उद्या डिटेलमध्ये बोलणार आहे. ठीक आहे, आता तुम्ही त्याच्यावर काही फार हे करू नका. पण तुम्ही सगळ्यांनी बरोबर आन्सर दिलीत आणि आय गेस सगळ्यांना सगळं कळलं असेल. तरी आता काही डाऊट्स असतील तरी विचारा. याच्यावर तुम्ही स्टडी कराच आणि उद्या अजून याच्यावर काही डाऊट्स असतील तरी मला विचारा आणि विल कंटिन्यू विथ दिस. जे आपण फायनाइट सेट, इन्फानाइट सेट, इक्वल सेट हे सगळं बघूया आणि देन विल स्टार्ट विथ वेन डायग्राम. ठीक आहे, जो सगळ्यात इंटरेस्टिंग टॉपिक आहे या चॅप्टरचा. ठीक आहे, इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. वेन डायग्राम सगळ्यांना खूप आवडेल
आणि आपण उद्या सेम टाइमलाच भेटूया. ठीक आहे, 4 to 5:30. ओके, चालेल. मग सगळ्यांना ओके सर. हा, सगळ्यांनी अभ्यास करा आणि उद्या आपण भेटूया सेम टाइम. हो. चालेल. अच्छा, बाय. बाय. Bye.